तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील 8 पंपापैकी फक्त एकाच पंपावरती डिझेल पेट्रोल चालू आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत आणि ज्या ठिकाणी डिझेल पेट्रोल नाही आहे त्या ठिकाणी आमच्याकडे पेट्रोल नाही, डिझेल नाही अशा प्रकारचे बोर्ड पेट्रोल पंप मालकांनी लावलेत। आपण बघू शकतो। मी सध्या चिखली ते बुलढाणा या रस्त्यावरील हिंदुस्तान पेट्रोलियमचा जो पंप आहे त्या पंपावरती उभा आहे आणि गेल्या 2 दिवसापासून यासुद्धा पंपावरती पेट्रोल डिझेल नाही आहे। त्यामुळं जे वाहनधारक आहेत ते हा बोर्ड पाहूनच या ठिकाणाहून निघून जात आहेत। जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यामध्ये जवळपास 166 पंप आहेत आणि त्या 166 पंपापैकी जवळपास निम्म्याहून अधिक पंप जे आहेत ते सध्या बंद आहेत। सध्या सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होतोय आणि त्या मेसेजमुळं सगळे जे वाहनधारक आहेत जसं मिळेल तसं त्या पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेल आपल्या वाहनामध्ये भरून घेत आहेत। त्यामुळं का होईना पेट्रोल पंपावरती तुटवडा जो आहे तो निर्माण होतो आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो जिल्ह्यामध्ये उपलब्ध होत नाही आहे। 2-2, 3-3 दिवस डिझेल पेट्रोलचे टँकर जे आहेत ते पंप मालकांना या ठिकाणी मिळत नाही आहेत। मात्र डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळं वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते पेट्रोल पंपावरती लागताना आपल्याला दिसत आहेत। जवळपास सकाळपासून लाईन लागली तर सायंकाळपर्यंत पेट्रोल पंपावरती लाईन मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि जवळपास 6 तास 8 तासामध्येच हे इंधन पूर्णपणे संपून जात आहे। अशा पद्धतीनं पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही आहे अशा पद्धतीनं प्रत्येक पंपावरती म्हणजे चिखली तालुक्यातल्या प्रत्येक पंपावरती अशा पद्धतीचे फलक जे आहेत ते लावलेले आहेत। ग्राहक आहे आपल्यासोबत। तुम्ही केव्हापासून इथे उभे आहेत? तुम्हाला पेट्रोल मिळत नाही आहे, काय तुमची मागणी साधारण? गेल्या 1 घंट्यापासून इथं लाईनीत उभा आहे। हे जे युद्ध चालू आहे या युद्धाचे परिणाम म्हणजे पूर्ण भारत देशात तर झालेच, पण आता आमच्या चिखली शहरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सगळे पेट्रोल पंप बंद आहे। आता ज्या लोकांना गोरगरिबाला कोणाला नागड्डी करायची आहे, कोणाला गव्हर्नमेंट ऑफिसला जायचं आहे, आता मला बुलढाण्याला जायचं आहे अर्जंट, पण पेट्रोल नाही आहे। तर ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे। सरकारने याच्याकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नक्कीच पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळत नाही आहे, डिझेल मिळत नाही आहे आणि सध्या शेतीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत। शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकावं लागतं, मात्र पंपावरतीच डिझेल नाही आहे। त्यामुळं शेतीची कामंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रखडलीत आणि वाहनधारकांना जर का एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर डिझेल नसल्यामुळे त्यांची वाहनं आहे त्या ठिकाणीच थांबताना आपल्याला दिसत आहेत। मोठी गर्दी जी आहे अनेक पंपावरती या ठिकाणी वाहनांच्या रांगाची दिसते आहे। 166 पंपापैकी जवळपास निम्म्याहून पंप जे आहेत ते सध्या बंद आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिखली तालुक्यातले 8 पंपापैकी फक्त एकाच पंपावरती डिझेल पेट्रोल असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रांगा आहेत आणि 7 पंप जे आहेत सध्या बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।